झाला चालू. तर भावा बहिणीनो, डोळे भरून आले बघा, मी व्हिडिओ बघू लागले. बघा मग असली बाई आहे मी. व्हिडिओ बघू लागले व्हिडिओ बघू लागले. आणि व्हिडिओ बघता बघता माझेच डोळे भरून आले. आणि माणसाचं काय खरं असतंय म्हणजे काय झालं, इथं आमच्या इथून एक रेल्वेचा रोड गेला आहे माय. रेल्वेचा रोड गेला आहे. आणि त्या रेल्वेच्या रोडाला ते रेल्वे स्थानक आमच्या इथं बाजूला झालं आहे. तर लोक बाहेर जाणारे कामाधंद्याला येणं जाणं करीत येतं रेल्वेनं. हां, बाया बी जात्यात अशा घरकामं हे करायला जातात का बघा. त्या सगळ्या म्हणजे बाया हे कुणी बी जातात गडी माणसं रेल्वेनं. तर ह्या होळीच्या दिवशी असे येतात जाते तर त्या रेल्वेचा रोड असतंय का त्याच्यावरून चलत येत म्हणून. आता गाडी कधी येते कुणी कुणी येते ही का सांगून येते का बरं. गाडी येते म्हणून जबाबदारीनंच राहायला पाहिजे जबाबदारीनं राहायला पाहिजे. ते झालंय कसं, गाडी आली बी आणि धडामधूड करून गेली बी. आणि तेच व्हिडिओ आला माझ्या पुढं काम की हो इथलाच. ते व्हिडिओ बघितला मी तर ढसाढसा माझ्या डोळ्याला अश्रूच आले बघा. म्हणजे एकेच हुंडूप आला मला. ते सण नाही झालं. सण नाही झालं. तर दादा भावांनो, मला काय म्हणायचं होतं, काल होती होळी. धुरवड धुलीवंदन. मग तुम्ही होळी केली का नाही धुरवड? मी तुम्हाला आज विचारायले बरं का. होळी काल होती मंगळवारची. तर मग कुणा मज्जा मारली धुरवडीची? ते रंग बरसे भिगे चुनरी वाली रंग बरसे हे काहीतरी हे की होते. अशा म्हणजे कलरच कलर, असे बॅलरची बॅलर भरून ठेवतात. त्या पिचकाऱ्या कशा असतात मस्त. बिना पाण्याच्या नुसता कलर उधळतोय तसले पिचकाऱ्या निघाल्यात आता. लय महाग असत्या ना हे का नाही. आपल्या गरीबाईला काय आल्या तसल्या म्हणजे कशा आपण नाही घेऊ शकत तेवढ्या महागाच्या. म्हणजे मी या व्हिडिओमध्ये बघितलंय आपल्या तिकडलंच ते नाही का एक सर म्हणून आहेत, नोटिफिकेशन असे देते मुलांना ह्यांना. त्यांचं नाव मला येईना, मला नाही माहिती. त्यांचा व्हिडिओ मी बघितला तर त्याच्या बायकोनं तसली एक पिचकारी घेतली आणि त्याच्याकडं आली आणि असं भर ती पिचकारी मारली की सगळं धुपण निघाल्यावरच झाला कलर बिना पाण्याचा. आणि त्यांच्या आसपास जे होते का मुलं त्यांच्या पशी होत्या तसल्या पिचकाऱ्या, पण जास्त प्रमाणात नव्हत्या. उगा एक दोन होत्या तसल्या पिचकाऱ्या. तर कलर त्या पिचकाऱ्या इथून काढीत होते आणि नुसतं असं धुप्पण निघाल्यासारखंच ते बिना पाण्याचं कलर खेळत होते. म्हणून मला माहिती झाली तसली पिचकारी नुसता कलर उडवतोय. त्याच्यात कलरच नुसता भरीत येत काय की. आणि ते हवा गॅस असल्यासारखं असं प्रेशरमध्ये ते बाहेर येतं उडत आहे सगळं अंगावर. तसली पिचकारी तुम्हाला माहिती असली तर कमेंटमध्ये सांगा. मी तर नवीनच बघितली आणि ती व्हिडिओमध्ये बघितली खरी नाही बघितली मी. उगाच काय तुम्हाला काय बी सांगू, मी नाही बघितली मी. तर मी जरा फोकस माझ्या कामावर कमी केलं आणि दुसऱ्याचीच व्हिडिओ बघत फिरायले आता. मला कामच दिलंय ते आता ह्या सोशल मीडियानं. तू शांत राह
आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बस, असं झालंय. तर तुम्हाला सांगते आमच्या इथली होळी कशी झाली बरं. बरं का, आमच्या इथली होळी म्हणलं तर मी होळी कधीच खेळत नाही. कलर कलर कधीच नाही खेळत मी. लहानपणापासून मला चिड आहे. लहानपणी मला जर कोणी भरविलं तर मग मी लय शिव्या देत होते, मारीतच होते. मला एवढा राग येत होता. हां, तर पहिल्यापासून मी काय तसली धुरवड बिरवड खेळलेली नाही बरं का. तर कालची गोष्ट, माझे मुलं नवरा सगळे घरी होता आम्ही. मस्त कवर बी सकाळी उठलाच ना झोपीतून. आज सुट्टी आहे, आज सुट्टी आहे सगळ्याला म्हणून निवांत आपलं. आणि मग निवांत तर माझ्या पोरांचे मित्र 10-15 मित्र आली दरवाजामध्ये. माहिती आहे ना, असली घाण करून ठेवली म्हणतान. आणि नुसती चिरकायली, नुसती आरडायली, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा म्हणून. मग लहान्या पोराचं तर माझ्या काम होतं बघा चालू काल बी. हो, आपल्या इकडंच असते ते सण, त्याच्या तिकडं नसतंय. त्या कंपनीत त्या बाहेर, हां, त्याच्या तिकडं नसतंय. तर ते माझ्या लहान्या मुलाचं काम चालू होतं. पण माझा मोठा मुलगा जे आहे ना, त्याला मी उठविलं, म्हणलं लयच गर्दा करायलीत, लयच चिरकायलीत म्हणलं बाहेर पोरं. आणि बघ बरं म्हणलं. तर मग आला ते बरं का, उठून आला आणि आपले फाटके तुटके कपडे हुडकू लागला घालायला. म्हणजे ते घाण होतेत कपडे आणि फेकून द्यायचेत म्हणून. घाण एवढे होतेत की ते तसला कलर खेळत येतं का. एवढाले मोठे फगाडे लेकरं झालेत मग तर ते अंडे फेकीत येतं एकूण एकाच्या डोसक्यामध्ये. हां, आणि कसलाही कलर घोळशीत येतं काय बी. काल तर का नाही बघा खाली पडलेलं दिसलं होतं. ते कसला की पेंट खाली पडला होता माय आमच्या दारात. काय म्हणतात की त्याला, कोणचा की पेंट, ते निघता निघना गेला. हां, आणि तसली धुरवड खेळत येतं, गदळ गदळ धुरवड खेळत येतं. चांगली नाहीत खेळत कलराची ह्याची. तसं मग का नाही माझं पोरगं बघा, कपडे बिपडे घालूच तरच ते खटांबळच आला आमच्या घरात. 10-15 जण एकदाच घुसले घरात. मायो नुसतं घरदार नुसतं वास वास यायला त्या घराचा. आणि सगळं गदळ करून ठेवलं, त्या वले झालेले ते, आणि त्याच्या पावलं बिवलं सगळं. आणि तितक्यातच आमच्या नवऱ्या बायकोला त्या लेकरांनाच असा इकून 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 असा कलर वाढला. हॅपी हॅपी होली, हॅपी होली, काकी हॅपी होली, काका हॅपी होली. झाली आमची दुर्वड. इकून एक 3 पट्टी आणि इकून एक 3 पट्टी त्यानं लावली, असे करून असं लावलं व. हां, मग पोरगं जी गेलं म्हणतान, ओळखू सुद्धा ना गेलं पुन्हा घरी आल्यावर. एवढं तर फुटू काढून टाकलेत बघा मी त्याच्यासोबत. पुन्हा घरी आल्यास साफ करता करता, असं घरदार साफसफाई करता करता अशी होळी असती. म्हणजे कसला आनंद आणि कुठला आनंद आहे की माही ह्या धुरवडीचा, काहीच आता पता नाही आपल्याला. पण खेळत येतं लोक, आवडतंय त्याला गदळ व्हायचं. मला नाही आवडत, मला गदळ व्हायचं नाही आवडत. मी जिथल्या तिथं ठुणारी बाई आहे. मला निर्मळपणा पाहिजे असं आहे. हां, ते मला नाही सैन होत घाण. मी लय बोलत असते मग, इथं तिथं अशी घाण करायल्यावर. हां, काय चालायचे ते डोळस पुन्हा मग पुसून घ्यायला लावलं बघा. व्हिडिओ टाकले तर फेसबुकला माझ्या नवऱ्यानं. असं घासू 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 बाहेरलं असं पुसून घेतलंय सर्फ एक्सेल टाकून. वास येऊ लागला गदळ. हां, सर्फ एक्सेल टाकून पुसून 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 तेवढं बेलर उडवलं पाण्याचं त्यानं. वायपर मारून घेतलं, मस्त स्वच्छ केलं. आणि पोरगं आलं तसलं गदळपच होऊन त्याला पायपाखालीच बसविलं डायरेक्ट. आणि ते संतूरचं हे नसतं का बघा लिक्विड, संतूर साबणावर येतं आहे, आणि तेच त्याच्या डोसक्यात ओतलं असं. आणि घास म्हणलं रटावून घास. आणि त्या संतूरच्या लिक्विडनं एकदा घासून आंघोळ घातली. आणि पुन्हा शॅम्पू वाटला त्याच्या अंगावर, सगळा शॅम्पू अंगावर बॉडीवर, आणि धुवून काढलं मस्त चकाचक. आणि त्यानंतर पुन्हा शिककाई साबण लावली. वास येतोय व जरा चांगला शिककाई साबणीचा. तर मग केसाईमध्ये बी शिककाई साबण लावली आणि बॉडीला बी लावली. लाव म्हणलं वास चांगला येतोय जरा. मग
त्याला निर्मळ आरमळ केलं आणि तिथून पुढे पुन्हा जेवणाचा बेत मस्त. ते काय नुके आणलं होतं व लेग पिसन हे आणले होते, लय मटण आणलं होतं खायला. हो चुलीवर तंदुरी भाजली, चुलीवर भाजलं मटण काल त्यानं. तर तेलामध्ये तळलं ते, असं हे आणलं होतं ते तळायसारखं आणलं होतं ते तेलामध्ये तळलं. आणि ते लेग पीस असतात का मोठे मोठे पीस ते भाजले आरावर. हां आणि मग तिथून पुढं आरामात जेवणं खावणं झाले आणि दिलं लांबून पंख. काय व्हिडिओ मी नाही टाकले का, तर व्हिडिओ मला नाही टाक वाटायले. सगळी मजाच किडकिडी करून टाकली ह्या सोशल मीडियानं. ह्या सोशल मीडियावर नक्की कशावर बोलावा लयचारात पाडलंय. आता मला सांगा तुम्ही, आता बघा आमच्याकडं तर काय कुठलं दुसरं कंटेंट नाही. रानावनात जाऊन तिथलं तुम्हाला ते दाखवायचं कंटेंट, काय उसं बिसं तोडायलेलं, कामधंदा करायलेलं, परिस्थिती निवळच बेकार आहे असं दाखवायला नाही. बाबा आमची परिस्थिती निवळच बेकार, खात्या पित्या घरचे खाऊन पिऊन मजेत आहोत बरं का, तुमच्या आशीर्वादानं. हो मग आता आपल्याकडं तसं काय नाहीच तर काय दाखवावं तुम्हाला. आ भाकरी बांधून गेलंय रानावनात, परिस्थिती लय खराब आहे, विकट आहे, बेकट आहे. ते लेकरन बाळण इकडून तिकडून, त्याची चाल चलणूक, त्यांची बोली भाषा, त्यांचं ते राहणीमान ते एकदम 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 थडखलास. लोकायला आवडत आहे तसं दुसऱ्यांच्या परिस्थितीचं महत्त्व काय आहे काय नाही आहे कुणाला काय घेणं देणं आहे का. पण एक आवड, ज्याचं जितकं आयुष्य थडखलास आहे ना तितकं कुठंतरी स्वतःला आनंद घेता येतंय काय की बघा. स्वतःला आनंद घेता येतंय. आणि मग आता ज्यांचं खरंच थडखलास आयुष्य जीवन जगतेत त्यांची बी मजबुरी असती या, जे आहे ते दाखवित येतं आणि त्याच्यातूनच ते 4 पैसे कमवित येतं. आणि तशा आयुष्याला, तशा कंटेंटला, तशा मुद्द्यांना ही सोशल मीडिया बी कुठं रोक लावित नाही न काही नाही. आरामात मस्त बघणारे बघत येतं आणि ते दाखविणारे दाखवित येतं त्यांचं कंटेंट. चांगली गोष्ट आहे, असू द्या, कुणाचंही चांगलं हो, त्यांच्या पावली आपलं वाईट होणार नाही. ही एवढी जरी भावना ठेवली तरी बस झाली मला. मग मी असली आहे. हां आता माझ्याकडे बी जे आहे ते मी तुमच्यापाशी बघते, दाखविण्याचा प्रयत्न करते की. असं नाही की मी चांगलं बोलतच नाही अजिबात. अहो चांगलं बी बोलते, घरगुती बी आणते विषय, पण महत्त्व कोणी देत आहे का, कोणी सुद्धा नाही महत्त्व देत. मग कुठंतरी डोक्यात बसलं होतं दुसऱ्यांचं बघून बघून, ते बी दुसऱ्यांचं बघून बघून की बाबा लोक महत्त्व द्यायलेत कुण्या गोष्टीला. हेच पॉईंट पकडला मी आधी आणि झालं सुरू. कळलं का, झाले सुरू, मी केलं चालू माझं बी. लोक ज्या गोष्टीला महत्त्व देतात ना तेच तुमच्या समोर पुन्हा आणायला केलं चालू. म्हणजे नाही, समाजाला आवड कुण्या गोष्टीची आहे हे एकदा माणसाच्या लक्षात बसलं का नाही, आता कुणाचं बी आहे किंवा तसंच ज्याला महत्त्व मिळत आहे ना त्याच्याच मागं पळत आहे का नाही कुणी बी. पळत आहे, सर खरं आहे. आता मग मी तरी कुठं चुकले व. लोक ज्या गोष्टीला महत्त्व देतात ना त्याच गोष्टीवर आपण बी एकटा जीवन सदाशिव. आपण तर काय दाखवू शकत नाहीत कंटेंट दुसरं कुठलं. 4 दिवाराच्या आत राहणारी बाई काय करणार आहे, काय कुठं जाती का आपिसात तरी कामाला जॉब करायला. तसलं काहीच नाही, निव्वळ घरात बसी आणि मडकं पुशी आहे. फक्त घर सांभाळायचं, लेकरं बाळन नवरा.
आणि त्या नवऱ्याचा संसार हँडल करायचा. आणि मग हे करता करता कुठंतरी चुटका लागला होता माय ह्या सोशल मीडियाचा. हो, चल माय घरी बसल्या बसल्या आपण बी काहीतरी करावं, चल माय घरी बसल्या बसल्या आपण बी काहीतरी करावं. सरी दुनिया करायली आहे, सोशल मीडियावर आहे, सरी दुनिया आहे, आपण बी केलं तर कुठं फरक पडायला आहे. म्हणून म्हणून ते केलं, एकूण झालं वेगळं. हां, माय तसं म्हणावं होतं बघा. ह्या सोशल मीडियावर काही बी ऐकण्यात येतंय, बघण्यात येतंय, लोक दाखवित येतं, लोक बोलून एकदम असं एक एक गोष्ट अशी सोडवून सांगत येतं. पण माहिती नाही माय, आमच्यासारख्या एकट्या दुकट्या बिचारीनं काय केलं होतं ह्या सोशल मीडियावर. एवढं चॅनलच बंद पाडून टाकलं की माझं. हो, आता मग ते लोकांनं बंद पाडून टाकलं का वरूनच बंद पाडून टाकलं ते काहीच पता नाही बघा. मी लयच बोलते म्हणून एखादी लोकांनं छानला असला रिपोर्ट तर काय सांगावा, कुणाला चांगलं वाटतंय. आ बाई असून एवढं कमवू शकते, बाई असून एवढं बोलू शकते, असलं बोलू शकते, तसलं बोल. अरे बाबा जाऊ द्या, आता झालं न गेलं, उगच कशाला उकांड्याचा ते वारकाचा उकांडा उकरीत बसू. आता काय निघणार आहे त्याच्यात? वारकाच्या उकांड्यात खत पाणी टाकायला शेतामध्ये काय शेणखत निघणार आहे का? केसच निघते ना माया. आता राहू द्या, जाऊ द्या, होऊ द्या माझं चॅनल बंद झालंय तर होऊ द्या. काय त्याच्या ह्या सोशल मीडियाच्या आधी काय आपलं हेच होतं काय? जगायला जगतच होता की. तसं जगणारच आहोत, काळजी नका. आणि मला तर कसलीच नाही बघा, माणसाला वाईट वाटतंय. पण हां, ज्या लोकायला वाटत होतं ना बाबा हिलेच कमवायली, त्यांना जरा थंडक मिळाली असन, जरा गार पडला असन त्यांचा. बरं झालं आमच्यामुळं तुम्हाला तरी कुठंतरी एक आनंद घेता यायला या. बरं झालं म्हणून काय होत नाही. घ्या आनंद घ्या. असे बरेच जण आहेत लोक मला टोचून बोलणारे. हां, झालं त्यांच्या मनासारखं कुठंतरी तर होऊ द्या. मग काय आहे तर काय, मी काय जगाच्या वेगळं काय तुमच्या समोर आणत होते का? का मी माझ्या स्वतःच्या पर्सनल गोष्टीबद्दल काही बोलले का वा? का मी माझ्या स्वतःला कधी तुमच्या समोर मांडलंय? कधीच नाही. हा, समाजातली रीत तीच मी तुम्हाला सांगत बसत होती. हां, प्रत्येकाच्या आयुष्यात जे होतं हाया तेच मी इथल्या इथं फिरवीत होती. हां, येतंय ना लक्षात तुमच्या बी? चला बाय.